विठ्ठल रुक्मिणीच्या पावनभूमीत कौंडण्यपूर येथे एक विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। निमित्त होते भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाचे। या वाढदिवसाच्या शुभेच्छासोबतच परिसरातील नागरिकांसाठी एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याचा हजारो लोकांनी लाभ घेतला। पाहुयात या सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत। अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात एक महत्त्वपूर्ण नाव असलेले भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांचा वाढदिवस नुकताच कौंडण्यपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला। त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एक भव्य आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये अस्थिरोग, कान नाक घसा, चर्मरोग, स्त्रीरोग आणि बालरोग यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती। विशेष म्हणजे या शिबिरात केवळ आरोग्य तपासणीच नव्हे तर नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि विविध शल्य प्रक्रियाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती। या शिबिरात अस्थिरोग, कान नाक घसा, चर्मरोग, स्त्रीरोग आणि बालरोग यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली। विशेष म्हणजे या शिबिरात नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि गरजेनुसार विविध शल्य प्रक्रियाची ही सोय उपलब्ध होती। हजारो ग्रामीण नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी रविराज देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। शालिनीताई नेगी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या टीमने आरोग्य तपासणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली। या शिबिरामुळे ग्रामीण भागातील गरजू जनतेला मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाली, ज्यामुळे देशमुख यांच्या वाढदिवसाला एक सामाजिक आणि सकारात्मक चेहरा मिळाला। भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या पावनभूमीत कौंडण्यपूर येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी एक विशेष आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले। तर असा होता रविराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा आणि भव्य आरोग्य शिबिराचा वृत्तांत।